विधानसभा सत्र में फोटो सेशन के दौरान उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे के बीच सियासी कड़वाहट की एक और तस्वीर सामने आई है। इस दौरान दोनों ने एक दूसरे की तरफ देखा तक नहीं। ठाकरे गुट सांसद संजय राउत ने आज मुंबई में मीडिया में इस बारे में सवाल पूछा तो अपनी प्रतिक्रिया में राउत ने उल्टा मीडिया पर सवाल दाग दिया। साथ ही मुख्यमंत्री फडणवीस और मुंबई में मराठी मुद्दे पर भी अपनी प्रतिक्रिया दी। नक्कीच उद्धव ठाकरे सन्माननीय शिवसेना पक्ष प्रमुख यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे। त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत। कालच काँग्रेसच्या सरचिटणीस वेणुगोपालजी यांचा फोन होता आणि उद्धवजींची मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही। त्याच्यामुळे इंडिया ब्लॉक मधले अनेक सदस्य मेंबर्स हे अस्वस्थ आहेत। या सगळ्यांची एक बैठक घेऊन इंडिया ब्लॉकची राष्ट्रीय राजकारणासंदर्भात एक दिशा ठरवणं गरजेचं आहे, अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडल्यावर दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहे। तारखेसंदर्भात सुद्धा चर्चा होईल। सध्या 19 तारीख ठरवली आहे, पण 19 तारीख किती जणांना सोयीची आहे इतक्या घाईघाईनं ते पाहावं लागेल। पण इंडिया ब्लॉकची बैठक नक्कीच होते आणि माननीय उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा त्यानंतर आम्ही जाहीर करू। दिल्लीला कशी काय चर्चा? इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेला एक रचना आहे। खास करून लोकसभा, संसदेचं कामकाज, राष्ट्रीय आंदोलन, राष्ट्रीय प्रश्न या विषयावरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांवरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करणं हे मूर्खपणाचं आहे। त्यासाठी खाली महाविकास आघाडी आहे विधानसभेत, त्याच्याखाली अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहे, त्याच चर्चा करू। बघा, आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल, टपली टिचकी मारली असेल, त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज। शिवसेना सर्वोच्च न्यायालय, शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय। त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून, त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल। आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची? सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे। मग डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, डुप्लिकेट शिवसेना, त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे। फडणवीसांची ऑफर किती गांभीर्याने घेता? अजिबात गांभीर्याने घेत नाही। फडणवीस यांनी ऑफर, त्याला मी ऑफर म्हणत नाही, याला टपल्या टिचक्या म्हणतो। म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीचे वाक्य, त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं नाही। सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत, डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी, त्यांना कुठला वैचारिक किंवा नैतिक आधार नाही। असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देताय, कोणतीने का होईल ती वैचारिक दिवाळखोरी। राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं। लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतं। उद्या काय होईल ते सांगता येत नाही। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवाद्याविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का?
तर आम्हाला असं वाटलं होतं की एवढी 56 इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवूनच गप्प बसेल असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या. काय झालं काय? आज त्या विषयावरती आवाज बंद आहे. राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही. पण राऊतसाहेब काल फोटो सेशनच्या निमित्तानं सगळे काय? नेते एकत्र होते आणि येऊ द्या त्या- ना. एक उद्धव ठाकरे आणि संसद- एकनाथ शिंदे एका मध्ये दिसले पण दोघंही एकमेकांशी बोललेही नाही, एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसून उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं. मग तुमचं काय म्हणणं होतं? त्यांनी शिंदेना मांडीवर पण बसायला पाहिजे होतं. सांगा ना तुम्ही. सांगा ते शिंदेना त्यांनी मांडीवर पण बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का? काय उद्धव ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली, ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तोतये होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे. डुप्लिकेट आहेत ना हे सगळे तोतये लोक आहेत ते सगळे. त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं. राऊतसाहेब मराठी भाषा अस्मिता आंदोलन, विजयोत्सव, अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषतः व्यावसायिक व्यापारी हे मराठी बोलण्यास तितकेसे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होतात.